उद्या वरुड शहरात अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँकच्या 9व्या शाखेचे होणार उद्घाटन। राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व विविध मान्यवर असणार उपस्थित। वरुड संत्रानगरीत उद्यापासून होणार अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँकची सेवा सुरू। उद्या शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता श्री अष्टविनायक सभागृह पोलीस स्टेशन जवळ वरुड येथे पार पडणार हा उद्घाटन सोहळा। या बातमीचे प्रस्तुत करतायत चित्रलेखा फ्लेक्स। चित्रलेखा फ्लेक्स मध्ये अगदी कमी किमतीत फ्लेक्स बॅनर प्रिंटिंग करून मिळेल, तसेच लग्नपत्रिका, ॲक्रेलिक बोर्ड, बॅकलाइट बोर्ड तयार करून मिळेल। आमचा मोबाईल नंबर 78 41 95 57 05। आमचा पत्ता खामगाव बँक समोर खाटोडेवाडी अप्रोच रोड वरुड। अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या 9व्या शाखेचं उद्घाटन उद्या वरुड शहरात पार पडते आहे आणि अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँक विषयी माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजयजी बोत्रा सर आहेत। सर्वप्रथम सर खूप खूप स्वागत आपलं संत्रानगरीमध्ये आणि आपल्या बँकेला शुभेच्छा संत्रानगरीतर्फे। सर काय सांगणार, काय उद्दिष्ट संत्रानगरीमध्ये आपल्या 9व्या शाखेचं उद्घाटन करतात? अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँक याचा हेड ऑफिस अमरावतीमध्ये आहे, प्रभात चौक अमरावतीमध्ये। आमची टोटल आतापर्यंत 8 ब्रांचेस आहे। त्याच्यामध्ये नागपूरमध्ये एक आहे, अचलपूर, परतवाडा, चांदूर बाजार, धामणगाव रेल्वे आणि अमरावतीमध्ये 2 आणि 1 बडनेरामध्ये आहे। अशी टोटल 8 ब्रांचेस आहे। उद्या 9 तारखेला शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारीला वरुडमध्ये आमची 9वी शाखाचं उद्घाटन, विधिवत उद्घाटन उद्या होणार आहे। या उद्घाटन सोहळ्यासाठी आम्ही महाराष्ट्र सरकारचे सहकार मंत्री, महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे वरिष्ठ सदस्य श्रीमान दिलीप वळसे पाटील यांच्या शुभ हस्ते उद्या वरुड ब्रांचचं उद्घाटन होणार। या फंक्शनमध्ये प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व सध्या अध्यक्ष राज्य मानव आयोगचे आहेत ते प्रमुख अतिथी राहणार। तसंच विशिष्ट अतिथीमध्ये खासदार बोंडे साहेब, वरुड मोर्शीचे लोकप्रिय आमदार भुयार साहेब आणि तसंच अमरावतीचे आमदार सुलभाताई खोडके व बुलढाण्यावरून राजेंद्रजी शिंगणे आमदार येऊन राहिले। तसंच आम्ही सहकार आयुक्त माननीय श्री अनिलजी गवडे यांनी रिक्वेस्ट केली आहे पण असं माहीत पडलं की त्यांची 2 दिवस अगोदरच साखर आयुक्तमध्ये ट्रान्सफर झालेली आहे, तर ते कदाचित येऊ शकते, नाही येऊ शकते, पण बाकी सर्व मंडळी येऊन राहिली आहे। वरुडमध्ये याचं असं कारण, आमचं असं कारण आहे की ऑलरेडी वरुडमध्ये आमचे पुष्कळ ग्राहक जे अमरावती आणि नागपूरमध्ये बँकशी व्यवहार करून राहिले आहे, त्याच्यामध्ये नियर अबाउट आतापर्यंत आम्ही 8 ते 9 करोड रुपये लोन वरुडचे डीलरला दिलं आहे। त्यांचे काही डिपॉझिटही आमच्याकडे आहे, काही करंट अकाउंटही आहे, काही सेविंग अकाउंटही आहे आणि काही अन्य माहिती त्यांची आहे। म्हणून आम्ही पूर्ण बोर्ड ऑफ डायरेक्टरनी असा विचार केला की आमचं पूर्ण बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असं मानस आहे की आपण जास्तीत जास्त शाखा आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये उघडली पाहिजे। तसं पाहिलं तर आमचं पूर्ण ऑपरेटिव्ह एरिया आमचं पूर्ण महाराष्ट्र आहे। आम्ही पुणे मुंबईलाही ब्रांच करू शकतो, पण आमची इच्छा आहे की पहिले आपण आपल्या अमरावतीच्या सर्व तालुक्यामध्ये पूर्ण आपली एक ब्रांच उघडायची आहे। म्हणून आम्ही संत्रानगरी आणि इथं चांगला व्यवहार आहे, चांगला बिझनेस आहे, त्याच्यासाठी आम्ही वरुड ही एरिया चूज केली आहे आणि आम्हाला 20 फेब्रुवारीच्या अगोदर ही उद्घाटन करायचं होतं। त्याप्रमाणे आम्ही उद्या 9 तारखेला वरुडमध्ये पोलीस स्टेशनच्या समोर आमची मानेकर बंधू यांचे निवासस्थान, जिथं आमचं ग्राउंड फ्लोअरवर 1200 स्क्वेअर फीटमध्ये आमचं अतिभव्य ब्रांच प्रिमायसेस झालेला आहे आणि त्याचं उद्या उद्घाटन आहे। आणि उद्घाटनचा फंक्शन समोरच आमच्या अष्टविनायक मंगल कार्यालय, तिथं सकाळी 11 वाजता होणार आहे। सर, आपण बँकेबद्दल ही माहिती दिलेली आहे उद्याच्या उद्घाटनाबद्दल, मात्र आपल्या बँकेचा जो आतापर्यंतचा जो प्रवास होता, म्हणजे आर्थिक बाजू कशी राहिलेली आहे? आर्थिक व्यवहार एकदम चांगला आहे। अमरावतीमध्ये नियर अबाउट 9 ते 10 कोऑपरेटिव्ह बँके त्याच्यामध्ये पंजाबराव देशमुख बँक, त्याच्यानंतर महात्मा फुले बँक आणि पुष्कळ दुसरी बँके आहे। त्याच्यामध्ये आमची एक अमरावतीमध्ये अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे। आमचा 25-26 वर्षाचा प्रवास झालेला आहे। आज आमच्याकडे नियर अबाउट 297 कोटीचं डिपॉझिट आहे व 184 करोड रुपयाचा लोन डिस्बर्स केला आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट असते की जेव्हा डिपॉझिट आणि लोन देतो त्याच्यातला जे
एक CD रेशो असतात ते RBI वाले किंवा जे ऑडिट करतात चार्टर अकाउंटंट ते सर्वात पहिले CD रेशो पाहतात. दरवर्षी आमचा CD रेशो नियर अबाउट 61-62-60% प्रमाणे आता ते RBIच्या नॉर्म्सप्रमाणे एकदम ॲक्युरेट राहते. तसंच CR रेशो जे RBIच्या नॉर्म्सप्रमाणे 20% अबोव पाहिजे तेही आमचा 20%च्या पुष्कळ अबोव आहे. सर, आपल्या बँकेचा कारोबार अतिशय चांगला आहे. माहितीप्रमाणे जे आहेत आपल्या बँकेला अनेक अवॉर्ड प्राप्त झालेले आहेत. कुठले ते विशेष अवॉर्ड आहेत जे आमच्या प्रेक्षकांना सांगाल? सर्वात महत्त्वाचं असं आहे की जे चांगली बँकेत काम करतात, चांगली बँक चांगला आपले कस्टमरसाठी, आपल्या ठेवीदारसाठी, आपल्या हितचिंतकासाठी काम करतात त्यांना गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि फेडरेशन चांगला अवॉर्ड देतात. आम्हाला महाराष्ट्र शासनकडून सहकारनिष्ठ माननीय राज्यपाल यांच्या हस्ते भेटलेला आहे. तसा सहकार भूषण तेही महाराष्ट्र शासनकडून आम्हाला भेटलेलं आहे. हे दोन्ही मोठे अवॉर्ड शासनकडून भेटलेले आहे. तसंच दरवर्षी आम्हाला महाराष्ट्र बँक फेडरेशन असोसिएशन मुंबई आणि विदर्भ बँक असोसिएशन नागपूर व अन्य असोसिएशनकडून दरवर्षी आम्हाला बेस्ट बँकचा किंवा रनिंग बँकचा अवॉर्ड भेटते. आतापर्यंत आम्हाला 25 वर्षात नियर अबाउट बेस्ट बँकचा अवॉर्ड कमीत कमी 15 ते 17च्या दरम्यान 15 ते 17 टाईम्स भेटला आहे. तसंच अन्य अवॉर्ड जे दुसरे असोसिएशन घेतात त्याच्यामध्येही आम्हाला बेस्ट बँकचा अवॉर्ड भेटलेला आहे. सर, कुठल्या सुविधा आपण ग्राहकांना देणार आहात? आमच्याकडे मॅक्झिमम सुविधा जे नॅशनलाइज बँकमध्ये राहतात ते पूर्ण आहे. RTGS, NFT, लॉकर, सेव्हिंग अकाउंट उघडायचा, मोबाईल बँकिंग, ईच अँड एव्हरी सुविधा जे आजच्या युगमध्ये यंग जनरेशनला पाहिजे, जे मुंबईला राहतात, पुण्याला राहतात, 12 वाजता त्यांना पैसे ट्रान्सफर करावे लागते, ते पूर्ण सुविधा जे नॅशनलाइज बँक आहे RBIच्या थ्रू आणि RBIच्या ज्या परमिशनप्रमाणे पूर्ण सुविधा आमच्याकडे आहे. ते अनेक अवॉर्ड आपल्याला प्राप्त आहेत. आपल्या बँकेच्या सुविधा चांगलेल्या आहेत. काय आवाहन कराल वरुड संत्रानगरीतील नागरिकांना? माझी हीच इच्छा आहे की आमचं संचालक मंडळ एकदम सुसंस्कृतिक आहे आणि एज्युकेटेड क्लास आहे. तसंच आम्ही अमरावती वरुडमध्ये ब्रांच उघडण्याच्या अगोदर एक 20-22 लोकांची सल्लागार समिती नियुक्त केली आहे. ते सल्लागार समितीच्या त्यांच्या वर्किंगवरून आणि त्यांच्या सल्लावर आम्ही जे वरुडवासियाला जास्तीत जास्त सुविधा द्यायचा आहे ते आम्ही निश्चितपणे देण्याचा प्रयत्न करणार आणि आम्ही होप करतो की वरुडवासियाकडून आम्हाला तसं पूर्ण रिस्पॉन्स भेटणार. पूर्ण आमचं इथं 6 लोकांचं मॅनेजर इन्क्लुडिंग मॅनेजर टीम राहणार. सकाळी 10:30 ते संध्याकाळी 6पर्यंत पूर्ण व्यवस्थित वर्किंग राहणार आहे आणि मॅक्झिमम आमची इच्छा राहणार इच्छेच लोकांच्या डिपॉझिट आला पाहिजे आणि या डिपॉझिटमधून आम्ही आमचे वरुडचे नागरिकांना कमर्शियल लोन, हाऊसिंग लोन, व्हेकल लोन, गोल्ड लोन जे लोन द्यायचं आहे आम्ही पूर्ण देणार त्यांना. माझी तुमच्यामार्फत सर्व वरुडवासियांना विनंती आहे, उद्या 11 वाजता महाराष्ट्राचे सहकार मंत्री मान्य दिलीप वळसे पाटील व अन्य अतिथीच्या सम्मुख हा उद्या आपला उद्घाटन सोहळा होणार. तरी मी वरुडवासियांना विनंती करणार की हे उद्याच्या सोहळ्यामध्ये अवश्य यावे आणि आमच्या आनंदमध्ये आणखी तुमच्या उपस्थितीमुळे आमचा आनंद द्विगुणित होणार अशी मी अभिलाषा ठेवतो. धन्यवाद. उद्या दिनांक 9 फेब्रुवारीला अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँकच्या 9व्या शाखेचं उद्घाटन वरुड शहरात पार पडत आहे. या उद्घाटन सोहळ्याला कुठले मान्यवर उपस्थित राहतील याची माहिती देखील ॲडव्होकेट विजयजी बोत्रा सर यांनी आपल्याला दिलेली आहे. बँकेमध्ये कुठल्या सुविधांचा लाभ वरुड संत्रानगरीतील ग्राहकांना होणार आहे त्याची देखील माहिती दिलेली आहे. उद्याचा हा सोहळा कसा असणार आहे, उद्या मान्यवरांचं भाषण कसं असणार आहे, उद्याचा उद्घाटन सोहळा नेमका कसा असणार आहे याबद्दलची सर्व माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पाहत राहा अमरावती टुडे न्यूज. अविनाश बनसोड, वरुड.